संजय शिरसाटांची. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जवळपास 3.5 वर्षांपूर्वी जे आम्ही बंड केलेलं होतं त्या बंडखोरीचा किस्सा हा पुन्हा एकदा राज्याला सांगितलेला आहे. 3.5 वर्षापूर्वी काय नेमकं घडलेलं होतं गुवाहाटीमध्ये तो किस्साच पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी सांगितलेला होता. आणि बालाजी कल्याणकर यांच्याबाबत त्यांनी गौप्यस्फोट केला. बंडखोरीवेळी आमदार बालाजी कल्याणकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो पण त्यावेळी ते खूप नाराज होते. हॉटेलवरून उडी मारतो असं कल्याणकर म्हणाले होते. असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला. बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला ते आम्ही घेऊन गेलो होतो. आता याची पहिली वेळ मायला चुकून झालं आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल. जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल. मायला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता. एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारतो. तर मंत्री शिरसाट यांनी सांगितलेला हा किस्सा खरा असल्याचा दुजोरा आता बालाजी कल्याणकर यांनी देखील दिलेला आहे. याशिवाय ज्यावेळेला हे सगळं बंड केलेलं होतं त्यावेळेला 2 ते 3 दिवस अस्वस्थ होतं. मात्र एकनाथ शिंदेंनी ताकद केल्याचा उच्चार देखील बालाजी कल्याणकर यांनी केला. 2022ला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे ऍक्च्युअली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेबांनी मंत्री मोदयांनी सांगितलं. त्याने म्हणलं तसं की बाबा बालाजी 2-3 दिवस डिस्टर्ब होता. त्यांनी खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब. कारण मी जनतेसाठी जनतेने मला निवडून दिलं आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे. कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मतदानाला बैमानी ही काही मनात पटत नव्हती.